नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आम्ही निघालो आहोत नाशिकमधील खंडोबा टेकडी येथे. आज रविवार आहे, सुट्टी आहे आणि बाहेर फिरायला जायचं ठरलं. मग आम्ही खंडोबा टेकडी पाहायचा प्लॅन बनवला आहे. तर चला मग बघू. कुठे चाललो आपण? एअरपोर्ट. जय मल्हारला भेटायला चाललो ना. जे बाप्पा करायला चाललो ना आपण. आणि आम्ही खंडोबा टेकडीच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. देवांशला नितीनने घेतलेला आहे. आणि खंडोबा टेकडीवरती खंडोबाचं मोठं मंदिर आहे बरं का. जास्त वरती चालावं लागत नाही. एक छोटीशी टेकडी असते ना तशी आहे. पण वरती गेल्यानंतर इतका छान व्ह्यू पाहायला मिळतो. तर चला मग बघूया. सपोर्ट मिळाला. किती शुद्ध हवा आहे नितीन. ऑलरेडी शुद्ध हवेहून आठवलं. नाशिक जगातलं 5 सगळं शुद्ध हवेचं नोंद झालेली आहे. कधी हिल स्टेशन झालं ते मागच्या आठवड्यात वाचलं. ओके. आपण आता हिल स्टेशन झालं तर इथं तर किती शुद्ध हवा. हां ना, खरंच. येस. नाही, हे खरं आहे. नितीन म्हणतात ते की नाशिक, मी नेहमीच म्हणत असते, नाशिक इज द बेस्ट क्लायमॅट सिटी. आणि खरंच नाशिकने ते प्रूव्ह केलं आहे. जगात 5व्या नंबरला खरंच नोंद झालेली आहे की शुद्ध हवा नाशिकमध्ये मिळते. आणखीन काय पाहिजे नाशिककर. जय नाशिक, जय मल्हार. आणि येस, फायनली आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत. इथे प्रत्येक वर्षी चंपाषष्ठीनिमित्त खूप मोठी यात्रा भरते बरं का. खंडोबा टेकडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे क्लिनिंग खूप छान प्रकारे केली जाते. म्हणजे खूप छान असं एकदम नॅचरल फिलिंग तर येतच, पण त्याचबरोबर एकदम असं छान ठिकाणी छान परिसरात गेल्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि हे दुकान इथं असतंच. हे एवढंच दुकान असतं इथे. चंपाषष्ठीला यात्रा भरते तेव्हा येतात भरपूर दुकान, पण हे दुकान कंपल्सरी असतंच इथे. तर इथे आपल्याला नारळ, पूजेचं सामान वगैरे मिळतं. आणि कणीसही असतं इथे प्रत्येक वेळेस आल्यानंतर. आणि मुलांना खाण्यासाठी चिप्स वगैरे, पाण्याची बॉटल वगैरे पण हे ठेवतात. तर मयंकला आमच्या कणीस आवडतं, तर आम्हाला पुढे जायच्या अगोदर कणीसच घ्यावं लागलं. देवदर्शन करायच्या अगोदरच पोटपूजा होते आता. मोठ्या संख्येने चंपाषष्ठी असल्यामुळे इथे खंडेरायाचे भक्त देवदर्शनासाठी येत आहेत. हे तुम्हाला दिसत असेल. तर छान मंदिराला इथे कलर द्यायला पण चालू आहे. खूप छान कलर दिलेला आहे. आणि लाईटिंग लावणं पण चालू आहे. डेकोरेशन करतायत इथे. आता आपण अगोदर दर्शन घेऊया. खंडेराय, म्हाळसा, बाणू यांच्या मोठ्या प्रतिमा इथे गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत. तर त्यांचं दर्शन घेऊया. आणि एळकोट जय मल्हारचा गजर करत पुढे निघूया. आणि एळकोट जय मल्हारचा गजर करत इथे नितीन भंडारा खोबरं उजळत आहेत. आणि इथेच उजव्या साईडला खूप छान असं महादेवाची पिंड आहे. आणि देवी माता सिंहावर आरूढ आहेत तिथे. दिलं टाकून. दर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा प्रदक्षिणा घालण्यासाठी या साईडला येतो तेव्हा तिथेच पाठीमागच्या साईडला गेट आहे. त्या गेटमधून बाहेर गेल्यानंतर एक छान असे परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे साईबाबांचं मंदिर पण आहे. किती छान आहे ना इकडे. तिकडे ग्राउंडची मुलं अभ्यास करत बसलेत ना तिथं.
मयांक हाय कर. छान व्ह्यू दिसतोय तर नाशिक. आणि जेव्हा मी इथे येते तेव्हा हे गीतासार मी आवर्जून एक मिनिट थांबून मी हे वाचत असते. म्हटलं आज यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करूया. तर हा लेख खूप छान वाटतो, मिनिंगफुल आहे. तुम्ही पण नक्की वाचा. आणि इथे एका झाडाच्या फांदीवर एक कावळे दादा कणीस खाताना दिसतोय. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हा जो परिसर आहे, इथून इतका सुंदर व्ह्यू, इतकं छान दृश्य दिसतं आसपासचं. तर इथे कसं सेल्फी पॉईंट म्हणू शकतो आपण, किंवा मग एक खांब आहे जिथे आल्यानंतर एकदम छान व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मयंकचे प्रश्नावर प्रश्न विचारायला चालू आहेत मला. सो तुम्ही पण हा व्ह्यू एन्जॉय करा आणि मी मयंकच्या प्रश्नांची उत्तरं देते. मग आपण कसं प्राणी आले. खूप छान देवदर्शन झालंय. चला घरी. चला चला. चला घरी. चला घरी. चला घरी. चला घरी. चला घरी. चला घरी. मला पैसे द्या. चला घरी. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.